नमस्कार. आजचा दिवस माझा. मी बरेचदा सांगतो की आपले अभियंता म्हणा की जनता यांच्या विचारशक्तीच्या पलीकडे जे फील्ड आहे ना ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. पण जनता काय पाहते? घर, बिल्डिंग, रोड एवढंच. त्यामुळे या फील्डची जास्त माहिती किंवा ज्ञान फार कमी लोकांना आहे. त्यात गेले 5-6 दशक असे वागतो की अभियंत्यांना व्हॅल्यू किंवा रिस्पेक्ट खूपच कमी आहे. परिणाम काय होतो? मिळणारा पैसा पण कमी आहे. त्याचा परिणाम काय होतो? या सिव्हिल इंजिनिअरिंगकडे हुशार हुशार लोक जात नाही. हुशार लोक गेले नाही म्हणजे काय होतं? रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे होतच नाही. मग काय? प्युअर देशी मानसिकता, कॉपी पेस्ट, कोणचाही नक्षा घ्या का काही पण घ्या. आणि यातच लोकांची मानसिकता अशी झाली आहे, ते अभियंते असो, लेबर कॉन्ट्रॅक्टर असो की सामान्य जनता, त्यांना असं वाटतं की आपला मुलगा मुलगी सिव्हिल इंजिनियर नकोच. आता यावर उपाय काय आहे? तर सर्वात पहिले या फील्डचा अभ्यासक्रम किंवा या क्षेत्रामध्ये काय येतं याची माहिती घेणे किंवा देणे. यात काय येतं? जंगल, डोंगर, धरण, बोगदे, किल्ले, हेरिटेज, फ्लोटिंग ब्रिज, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इरिगेशन, रोडमध्ये पण ब्लॅक स्पॉट, क्रॉसिंग, ड्रायव्हर सेन्स, जंक्शन ऑफ RCC, त्याच्यानंतर पॉट होल्स. कारण मोठे मोठे इंडस्ट्रीज किंवा सोसायटी आहे ना, ते पण आता स्वतःचे रोड बनवत आहेत. येणे करणारा पण स्वतःचा रोड बनवतो आहे. हायवे, ब्रिजेस, फ्लायओव्हर, FOB, डॅम, पाईपलाईन, रिव्हर, लेक कनेक्शन. रेल्वेचं पण स्वतःचं सिव्हिल डिपार्टमेंट आहे. रेल्वे इंजिनिअरिंग वेगळं आहे, हार्बर्स वेगळे आहे, मल्टी स्टोरीड बिल्डिंग आहे. आता नवीन सरकार आल्यापासून स्काय हाय स्टॅच्यूज आलेले आहे, अंडरग्राऊंड टनेल आलेले आहे, ट्रॅक आहे, रोड आहे, हिल डेव्हलपमेंट आहे, सॉईल कन्झर्वेशन आहे, सॉईल टेस्टिंग आहे. आणि टेस्टिंग नावाचं युनिट आहे ना, या इंडस्ट्रीमध्ये ते इतकं मोठं आहे, पण आपली सरकारच बिनडोक आहे आणि अभियंत्यांना तर डोकंच नाही आहे. त्याच्यामुळे यांनी टेस्टिंग हा पार्टच बिघडून टाकला. कारण कर खोटं, बन मोठं, ही जी एक मानसिकता आपल्या देशामध्ये आहे ना, ही तर खूप अगदी आता तळागाळापर्यंत रुजलेली आहे. जय भारत.